बरं ठीक आहे, चला आम्ही चाललोय आता हम्पी फिरण्यासाठी. हनुमंत देशपांडे आमच्या ब्लॉग मध्ये सामील झाले आहे. कधी नाही येणार आहे, रस्ता चुकवणार इकडे आलेले. हम्पीमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना साऊथ इंडियन खाण्याची इच्छा झाली होती. तर काहींनी डोसा, काहींनी उत्तप्पा, तर काहींनी इडली असे मागवले. त्यामध्ये आम्हाला सगळे जे पदार्थ दिले खाण्यासाठी ते सगळे केळ्याच्या पानावर म्हणजे केळ्याच्या लीफवर दिले होते त्यांनी. तर टेस्ट ही खूप छान होती आणि सगळेजण मस्त आवडीने खात होते. हा बघा इडली डोसा, इथली चटणी वगैरे एकदम खूप छान आहे. आणि केळ्याच्या पानावर म्हणजे ते आला आणि जवळच असलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर बघण्यासाठी आम्ही गेलो. खूप छान असा परिसर होता. मंदिराच्या पुढे असं पूर्ण दगडांमध्ये अशी फरशी टाईप असं होतं. आजूबाजूला नारळाची झाडे, मंदिरासमोरही नारळाची झाडे होती आणि मोठी अशी विशाल लक्ष्मी नरसिंह मंदिराची मंदिरामध्ये मूर्ती दिसत होती. 1528 मध्ये कृष्णदेव यांच्या कारकिर्दीत कृष्ण भट्टाने एका विशाल दगडगोट्यातून हे 6.70 मीटर शिल्प कोरून काढले होते. या मूर्तीमध्ये लक्ष्मी नरसिंह शेषाच्या वेटोळ्यावर बसलेले दाखवले आहे आणि योगपट्टिकेसह पद्मासनमध्ये मकर तोरण आहे. देवीच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती विकृत झाली आहे. लक्ष्मीचा केवळ डावा बाहू देवतेला मिठी मारताना दिसतो. देवीचा काही भाग दृश्यमान आहे आणि बाकीचा गहाळ झाला आहे. तेथे एक मोठा 7 फणे असलेला एक नाग सर्प आहे ज्यावर देवी बसलेली आहे. नागाच्या फणास देवीच्या डोक्यावर दाखविलेले आहे. देवी मकर तोरणाखाली बसलेली आहे. या मकर तोरणास 2 शोभिवंत स्तंभांनी आधार दिलेले आहे. ही मुख्य रचना आणि इतर शिल्प आता हरवले आहे. ते आकाशाकडे खुले आहे. सिंहाच्या मंदिराच्या अगदी जवळ हे एक मनोरंजक मंदिर असून त्यात जवळजवळ 3 मीटर उंच विशाल अखंड दगडातील शिवलिंग आहे. लिंगाचा खालचा भाग वर्षभर पाण्यात राहतो. तुंगभद्रा नदीतून आणलेला छोटा कालवा हे पाण्याचे स्रोत आहे. तथापि ही मुख्य रचना सध्या तरी जीर्ण अवस्थेत आहे.